कृतीप्रवण व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक संजयजी भेंडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी। सर, आपणास विनंती की या प्रसंगी आपण आपल्या ओजस्वी विचारातून व अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करावं। माननीय प्राध्यापक संजयजी भेंडे। माननीय केशवरावजी मानकर, माननीय प्रमोद भाऊ कटकवार, माननीय DM राऊतजी, सत्कार मूर्ती अशोकजी अग्रवाल, राजूभाई वालिया, उल्लासजी फडके, जितेंद्रजी मेंढे, रोशनजी मेश्राम, पूर्व आमदार संजयजी पुराम, पूर्व आमदार भरतसिंगजी नागपुरे, बाळाभाऊ अंजनकर, प्रमोदजी संगीडवार, सुखरामजी कटरे, भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोररावजी उभराडे, विभिन्न संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी, मी या कार्यक्रमाच्या मंचावर जेव्हा आलो तेव्हा कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका बघितली आणि स्वाभाविकपणे कुठलाही माणूस जेव्हा मंचावरती जातो तेव्हा आपला क्रम कुठे आहे बघतो। माझा क्रमांक 24वा होता। मला धस्त झालं की 24व्या क्रमांकावर मला जायचं आहे, माझं काय होईल। याचं कारण अनेक या ठिकाणी लोक येऊन बोलून गेले आणि सगळ्यात चांगला भाग या कार्यक्रमाचा की ज्यांनी आयोजन केलेलं आहे, कुठेही बसलेल्या श्रोत्याला कंटाळा येऊ नये अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन होतं। मध्ये मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, मध्ये कोणाचं तरी भाषण, मध्ये सत्कार, मुलांचा सत्कार, एकंदर संमिश्र कार्यक्रम हा आजचा झाला। आणि जे लोक थांबले आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे की इतका वेळ झालेला असताना आपण सगळे थांबलात। माझं शेवटचं भाषण आहे, यानंतर 2 केवळ आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम होईल किंवा राष्ट्रगीत होईल, त्याला आपण थांबा अशी विनंती करतो। माननीय श्रद्धेय लक्ष्मणरावजी मानकर गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्र आलो। मानकर गुरुजींच्या संबंधात नागपूरच्या माणसाने काही बोलावं याची खरं म्हणजे आवश्यकता नाही आहे। याचं कारण असं आहे की मानकर गुरुजींचं एकंदर जीवनपट पाहिला अतिशय दैदिप्यमान जीवनपट आहे। 66 वर्षांचा केवळ काळ, 1929चा जन्म, 1995चं निधन। या 66 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली कामं अभूतपूर्व कामं। याचं कारण असं आहे, जेव्हा माणूस आपल्या सोबत असतो, माणूस आपल्या जवळ असतो, तेव्हा त्याचं कर्तृत्व, त्याचं एकंदर कामातली कुशलता, त्यांचं नेतृत्व हे आपल्या लक्षात येत नाही। पण माणूस गेल्यानंतर त्या माणसाचं मात्र एकंदर जीवनपट आपण उलगवतो हे खरं आहे। मानकर गुरुजींच्या जीवनातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी अनेक वक्त्यांनी बोलल्या। मी जे काही ऐकलं, वाचलं त्यातलं, केवळ 21व्या वर्षी या माणसाने या शिक्षण संस्थेची स्थापना केली। 21व्या वर्षाचा काळ कसा असतो, तरुण मुलगा असतो, या तरुण माणसाच्या मनामध्ये ही कल्पना येणं याचंच आश्चर्य वाटतं। आणि अशा प्रकारच्या शाळेची निर्मिती करून केवळ 13 मुलांना घेऊन शिक्षण संस्था सुरू केली। आणि मगाशी केशवरावजींनी उल्लेख केला की साधारणपणे 6365 विद्यार्थ्यांचा एवढा सगळा 13 संस्थांचा कार्यभार आहे। जवळजवळ 640 विभिन्न प्रकारचे या ठिकाणी कर्मचारी आहेत। इतका सगळ्यांचा गोतावळा घेऊन शिक्षण संस्था चालवणं हे कठीण काम आहे आजच्या काळात। पण आमगावसारख्या सुदूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची शिक्षण संस्था चालवणं आणि ती उत्तमरित्या चालवणं याचा अनुभव देखील आपण आत्ता घेतला। या ठिकाणच्या शिक्षकांचं मी कौतुक करेन की ज्यांनी आपल्या देशाची परंपरा, संस्कृतीपासून तर सायन्स या विषयापर्यंत जे शिवतांडव नृत्याचा उल्लेख केला। या ठिकाणी शेवटी आता एक आदिवासी नृत्य झालं आणि इस्रो 1, 2 आणि 3चा प्रवास आपल्यासमोर अतिशय कल्पकतेने उलगडला। मी या सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना वंदन करतो की खरं म्हणजे हे इतकं सोपं नाही आहे की या सगळ्या शिक्षकांनी प्रचंड मेहनत केली। आणि या सगळ्या त्यातला बागबानचा उल्लेख माझ्या हातून सुटला तर एका अर्थाने चुकीचं होईल की बागबानसारख्या छोट्याशा नाटिकेतून अशा प्रकारचं चित्र आपल्यासमोर उभं केलं की ज्यातून आजची पिढी जी बर्बाद व्हायला निघाली किंवा आजची पिढी जी आपल्या संस्कारापासून परावृत्त होत्या त्यांना पुन्हा संस्कृतीकडे आणण्याचं काम या बागवांनी आपल्या ठिकाणी या ठिकाणी दाखवलेलं आहे। खरं म्हणजे गुरुजींच्या मनामध्ये काय होतं, गुरुजींनी आमगावसारख्या सुदूर अशा गावात म्हणजे मुंबईपासून नागपूरपासून इतक्या दूरच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची शिक्षण संस्था उभी करणं हे अतिशय कठीण काम आणि त्या काळात ते कठीण होतं, आजही कठीण आहे। शिक्षण संस्था चालवणं हे किती कठीण आहे मला आणि गिरीजींना सांगायचा अनुभव आहे।
याचं कारण केशवरावजी मानकर, सुरेशजी आसाटी आणि त्यांचे सगळे सहकारी हे कशा प्रकारे गाडा चालवतात यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. याचं कारण ज्या संस्था इतक्या आधी निर्माण झाल्या अशा मराठी माध्यमाच्या शाळा आणि काळानुरूप त्यात बदल केला गेला आणि काळानुरूप बदल करायकडून आपण किंडरगार्टन किंवा इंग्लिश शाळेच्या मुलांचं देखील या ठिकाणी नृत्य पाहिलेलं आहे. अशा संमिश्र प्रकारचे शिक्षण संस्था चालवणं आणि यातून मुलांचा विकास करणं हे खरं म्हणजे गुरुजींचं एक दूरदृष्टीपणाचं लक्षण होतं. त्यांनी शिक्षण संस्थेची नावं देखील कशा ठेवल्या? भवभूती महाविद्यालय, भवभूती शिक्षण संस्था, राष्ट्रीय शिक्षण संस्था, कुठे रवींद्रनाथ टागोरांचं नाव आहे, कुठे आदर्शाचं नाव घेतलेलं आहे. मला कल्पना करा की अशा प्रकारची सगळं नावं देऊन त्या मुलांच्या मनामध्ये आपल्या देशाप्रती अशा प्रकारची प्रतिमा जागवण्याचं काम केलेलं आहे. आणि केवळ नाव दिलेलं नाही आहे, या नावानुसार या शिक्षण संस्थेमध्ये चालणारं काम, त्याचा अनुभव प्रत्यक्ष आम्ही घेतला, हे चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. खरं म्हणजे अशी सगळी मोठी माणसं हे जीवनात मोठी कशी होतात? एका कवीनी असं म्हटलंय, तो म्हणतो की सहज स्वभाव स्नेह रहे तो स्वर्ग बनेगा देश हमारा. आता गुरुजींचा स्वभाव आपल्यापैकी जे सिनियर लोक या ठिकाणी ज्येष्ठ लोक आहेत यांनी अनुभवला. अनेक तकिया कलाम त्यांच्या बोलण्यामध्ये असायचे. गंदे में मुझे मालूम है, हा तकिया कलाम आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ लोकांनी ऐकला असेल की इतक्या सहजपणे लोकांशी व्यवहार करणं आणि सहजपणे लोकांना जोडण्याचं काम गुरुजींनी केलं. आपण एक म्हण ऐकली आहे की परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णाचे जाते. गुरुजींचा ज्याला परिस स्पर्श झाला त्याचं सोनं झाल्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं काहीही घडलं नाही. अशी अनेक माणसं संघटनेत त्यांनी उभी केली. म्हणजे भारतीय जनसंघापासून प्रवास सुरू केला. भारतीय जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा सगळा प्रवास आहे. या प्रवासामध्ये मगाशी गिरीजींनी तो उल्लेख केला की खरं म्हणजे 1967 सालात ज्या भारतीय जनसंघाला राजकीय प्रवासामध्ये उभं राहण्याचं काम करणं अतिशय कठीण होतं. अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात होते. अशा वेळेला आमगाव सारख्या ठिकाणाहून 1967 साली भारतीय जनसंघाचा आमदार म्हणून निवडून येणं हा एकंदर कर्तृत्व श्रद्धेय गुरुजींनी करून दाखवलं. आणि हे केवळ महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी झालेलं आहे, त्यातलं हे आमगाव. म्हणजे प्रचंड अनुभवाच्या आधारावरती अशा प्रकारचं काम गुरुजींनी उभं केलेलं आहे. 1974 असेल, 1977 असेल, किंवा विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीत देखील विजय मिळवला. पण एका अर्थाने समाजकारण जपणारा म्हणजे समाजकारणाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करणारा हा महापुरुष होता. याचा देखील अनुभव अनेकांनी आपल्यापैकी घेतलेला आहे. मग जे काम दिलं गेलं पक्षाने, अनेकांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाच्या कार्यकारिणीमध्ये प्रदेशाचे उपाध्यक्ष राहिले, प्रदेशाचे संघटक राहिले आणि आपल्या भागामध्ये भारतीय जनता पक्ष कसा रुजेल याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्याच कामामुळे आज भारतीय जनता पार्टीचं भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रकारचं काम उभं झालं. अनेक लोकांनी त्याचा उल्लेखही केला, आपण वाचलं असेल, आपण प्रत्यक्ष काही लोकांनी पाहिलं असेल की अशा प्रकारचं कर्तृत्व गाजवणारा हा माणूस एका कवीच्या आणखी खूप चांगल्या ओळी. नागपूरचे कवी आहेत महाशब्द म्हणून गिरीजी केशवरावजी त्यांना ओळखतात. त्यांनी 4 ओळी अतिशय सुंदर म्हटलेल्या लिहिलेल्या. असो आम्ही सुखाने पत्थर पायातील, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. हे केवळ कविता गायली नाही, कविता ऐकली नाही, ही कविता प्रत्यक्षपणे जगणारे कोण होते? हे प्रत्यक्षपणे कविता जगणारे मानकर गुरुजी होते. आणि हे पत्थर पायातील, आम्ही पायव्यातले दगड राहू पण अशा प्रकारचं मंदिर होऊ ज्या मंदिराच्या कळसावकडे लोक बघतील आणि म्हणतील होय, याच्यामुळे ते शक्य झालं. 22 तारखेचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्राच्या घरामध्ये 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा झाली. सगळ्यांनी आनंद घेतला, अनुभव घेतला. आपण आपल्यापैकी अनेक लोक त्यात सहभागी झाला असा. हे झालं कशामुळे? मानकर गुरुजीसारखे असे पायव्यातले दगड होते, यांच्या परिश्रमामुळे हे झालं, हे विसरता कामा नये. कदाचित हे लोक नसते, हे झालंच नसतं. अनेक गोष्टी आहेत, अनेक कार्यकर्ते, अनेक नेते उभे राहिले. मग अशी गिरीजींनी उल्लेख केला की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक आमदारांची परंपरा आहे. मग आमदार झाले, खासदार झाले आणि काही लोकांना अशा प्रकारे सत्तेचा लाभ देखील मिळाला. 1979 साली जिल्हा परिषदेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारा नेता म्हणून लक्ष्मणराव मानकरांच्या नावाने हे कर्तृत्व सिद्ध झालं. मग अनेकदा पराभव देखील झाले, पण या प्रभावासाठी कधी खचून न जाता आणखी हिमतीने उभे राहिले आणि हिमतीने त्यांनी या ठिकाणी पक्ष मोठा केला.
अगदी समाजकारण जपणारा, प्रत्येक माणसाच्या कामामध्ये येणारा हा माणूस, याच्यामुळे खरं म्हणजे माणसं उभी राहिली. बघा, मी म्हटलं परिस्पर्श, हा परिसस्पर्श ज्यांना मिळाला त्यांचं जीवन सार्थक झालं ते समजलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत कविता आहे की त्यांनी असं म्हटलं की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने, की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याचे बाण धरले करी सतीचे. हे बुद्ध्याचं बाण, हे सतीचं बाण म्हणून त्यांनी आपलं आयुष्य जपलं आणि आपलं स्वतःचं आयुष्य अतिशय संघर्षमय काळात, म्हणून म्हटलं की 66 वर्षाचा केवळ कालावधी आहे. 21व्या वर्षी एकंदरीत जीवन खुलवण्याचं काम, शिक्षण संस्था निर्मितीपासून माणसं जोडण्याचं काम लक्ष्मणराव मानकरांनी केलं आणि त्यातून 66 वर्षाच्या कालावधीमध्ये एकंदर अशा प्रकारच्या पाऊलखुणा या ठिकाणी घातल्या की त्यांच्या पाऊलखुणांकडे बघून कार्यकर्त्यांनी काम करावं असं प्रेरित व्यक्तिमत्व हे म्हणजे लक्ष्मणराव मानकर गुरुजी होते आणि म्हणून त्यांना विसरून चालणार. आपण आता या शाळांच्या अनेक शाळा असतील, महाविद्यालय असेल, फार्मसी कॉलेज असेल, या सगळ्यांचे कार्यक्रम बघितले. यातनं लक्षात काय येतं की राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याची शाळा एका अर्थाने ही बहुमती शिक्षण संस्था आहे. पण हे राष्ट्रीय चारित्र्य असेल, संस्कार देणारं शिक्षण असेल, माणसं उभं करणारं शिक्षण असेल, अशा प्रकारचं काम या बहुमती शिक्षण संस्थेने केलं आहे. मला आनंद आहे की केवळ शिक्षण संस्था चालकच नव्हे तर समर्पित शिक्षकांची देखील आवश्यकता असते, समर्पित प्राचार्यांची आवश्यकता असते. हे सगळे असेल कारण जोड आहे. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, शशिनाच निशा, शशिनाच निशा, निशयाच शशी, शशिना निशयाच विभाती नभा, पयसा कमलम कमलेन पयः, पयसा कमलेन विभाती सरा. हे सगळ्यांचं एकमेकांशी जर कॉम्बिनेशन नीट असलं तर हे होऊ शकतं आणि हे कॉम्बिनेशन लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये, मग संस्था चालक आहे, अध्यक्ष आहे, सचिव आहे, सगळे कार्यकारिणीचे सदस्य आहे, सर्व त्या ठिकाणचे शिक्षक वृंद आहे, सर्व कर्मचारी आहे आणि विद्यार्थी, या सगळ्यांच्या एकोप्याच्या जाणीवेतून, सगळ्यांच्या एकोप्याच्या भावनेतून अशा प्रकारची शिक्षण संस्था उभी राहते आणि त्याचं प्रत्यंतर आपण बघतो. आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक शिक्षण संस्था उघडल्या गेल्या. मग कुठे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था असतील, नागपूरमध्ये आम्ही बघतो ज्या जुन्या काळातल्या 100 वर्ष जुन्या असणाऱ्या शिक्षण संस्थांना ओहोटी लागली. विद्यार्थी त्यांना मिळत नाही, शिक्षकांना विद्यार्थी गोळा करण्याचा प्रयत्न करावे लागतात, शिक्षण संस्थांना आपल्या शाळेच्या बसत निर्माण कराव्या लागतात, शिक्षण संस्थांना पालकांना प्रलोभन द्यावं लागतं. पण या ठिकाणी 6500 विद्यार्थी, ठीक आहे एखाद दुसऱ्या कोर्सला कुठेतरी केशवरावजी विद्यार्थी कमी झाले असतील, याचं कारण शिक्षणामध्ये होणारं परिवर्तन याच्यामुळे होतं. पॉलिटेक्निक कॉलेजला कदाचित संख्या मिळाली नसेल, हे होऊ शकतं, एखाद्या कोर्सला विद्यार्थी कमी होणं हे स्वाभाविक आहे. पण आपल्या संस्थेमध्ये 6500 विद्यार्थी शिक्षण घेणं हे मोठं काम आपण करताय. हा प्रचंड असं मोठं काम आहे ज्यातून विद्यार्थ्यांचं चारित्र्य आपण घडवतो. याचं कारण टीचिंग प्रोफेशन हे सगळ्यांना प्रशिक्षण देणारं प्रोफेशन आहे आणि म्हणून शिक्षकांचं विशेष अभिनंदन आणि या शिक्षण संस्था चालकांचं विशेष अभिनंदन आहे. आणि म्हणून हे मनुष्य निर्माण करणारी जी शाळा आहे, या शाळेचा अधिक प्रचार व्हावा, अधिक प्रसार व्हावा, उत्तम शिक्षण मिळावं. मग अशी केशवरावजी मी बोलत होतो ते असं म्हणाले की गुरुजींनी संस्था सुरू केली, खरं त्या काळाची ती आवश्यकता होती. शिक्षण संस्था झोपडीमध्ये किंवा छोट्याशा घरामध्ये होती, पण आज आधुनिक काळात इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम करण्याचा काळ आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम करून चांगल्या इमारती, मग त्या ठिकाणचं उत्तम फर्निचर, सगळ्या प्रकारच्या सुव्यवस्था ही निर्माण करण्याची आवश्यकता आहे. म्हणून काळानुरूप आपल्यामध्ये बदल करण्याचं काम देखील ही शिक्षण संस्था करत आहे. मला खात्री ती केवळ आमगाव नव्हे तर आमगावच्या 100-150 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक नावाजलेली शिक्षण संस्था आणि नागपूरपर्यंत या संस्थेचं नाव आहे, ऐकून आहे. याचं कारण मानकर गुरुजींनी केलेले प्रयत्न आणि त्याच श्रद्धेय गुरुजींच्या नावाने जेव्हा नितीनजी गडकरींच्या मनामध्ये विचार आला की सगळ्या विदर्भामध्ये अशा प्रकारच्या मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी, याकरता काय केलं पाहिजे, तेव्हा काही लोकांना एकत्र त्यांनी बोलावलं आणि त्यातून श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर ट्रस्टची निर्मिती झाली. काय करतं हे मानकर ट्रस्ट, तर मानकर ट्रस्ट या सगळ्या आदिवासी वनवासी भागातल्या मुलांना धारणी असेल, मेळघाट असेल, गोंदिया जिल्ह्यातला आदिवासी भाग असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये एकल विद्यालय चालवतात आणि या एकल विद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण
प्रशिक्षण घेतात आणि प्रशिक्षण घेताना मानकर गुरुजीचं नाव त्याला लागलेलं आहे. याचं कारण त्यांनी शिक्षणाचा वसा घेतला, हा त्यांनी शिक्षणाचा वसा इतरांना दिला आणि म्हणून गडकरीजींना असं वाटलं की मानकर गुरुजी हे नाव याला योग्य आहे आणि ते एकल विद्यालय आज उत्तम रीतीने चालतं आणि संपूर्ण विदर्भातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था मानकर गुरुजींच्या नावाने उभी राहिली. कल्पना करा की अशा प्रकारचा माणूस एखाद्या दशकात होणं हे कठीण काम असतं. या ठिकाणी राजकीय पार्टीचे काही कार्यकर्ते असतील, या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काही कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यांनी नेहमी करता लक्षात ठेवायचं की मानकर गुरुजींची प्रतिमा या परिसरामध्ये, मानकर गुरुजींचा फोटो प्रत्येक विद्यालयामध्ये असेल. यांना वंदन करून आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. याचं कारण त्यांनी एक शिकवलं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. अतिशय सहज स्वभाव होता अनेकांशी. म्हणजे मला आठवतं की 1977च्या त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नागपूरवरून आम्हाला पाठवलं होतं आणि गिरीजींना माहिती असेल, ते आठवत असेल. 77 साली आम्ही त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीकरता केशवराव पारधींच्या विरुद्ध ते लढले होते, मी जर चुकत नसेल तर. आणि त्यांच्या विरुद्धची निवडणूक होती. त्याला 77 साली अतिशय ज्याला म्हणतात की त्या निवडणुकीत स्पर्धात्मक निवडणूक होती, फाईट झाली. आणि त्या निवडणुकीत भारतीय जनता जनता पार्टीच्या तिकिटावरती मानकर गुरुजी निवडणुकीला उभे राहिले होते. आणि जनता पार्टी सगळ्या मिसाच्या एकंदर कामानंतर त्या जनता पार्टीचं निर्मिती झाली आणि त्यातून ती निवडणूक होती. ही निवडणूक जिंकली पाहिजे, आपले अधिक लोक निवडून आले पाहिजे म्हणून दुसऱ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी यायचे. 77 साली आम्ही भंडाऱ्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराकरता आलो आणि त्यावेळेला प्रचंड विरोध होता, आपल्या कामाला विरोध होता, आपल्याला विरोध होता. एका ठिकाणी आम्ही ऑटो रिक्षाचा प्रचार करत होतो, लाऊडस्पीकर आमच्याजवळ होता. आमचा ऑटो रिक्षा केशवराव पारधीच्या लोकांनी अडवला, तो ढकलला, खाली पाडला, आम्हाला मारलं. अनेक लोकांच्या बाबतीत ही घटना घडली आणि याची पोलीस केस झाली. आजही भंडाऱ्याच्या खाम तलावावर संजय भेंडे खाम तलावावर असा पत्ता आहे आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल. आणि याचं कारण ते घटना घडल्यानंतर रात्री मला असं आठवतं, बहुतेक ॲडव्होकेट नीनांच्या घरी गुरुजी आले आणि त्यांनी प्रत्येकाची चौकशी केली की नेमकं काय झालं, कशामुळे घटना घडली. आणि त्यांना सांगितलं चिंता करू नका, पुढे काम करा. आणि त्यांच्याकडं 2 शब्दांनी 2 वाक्यांनी हे सगळे तरुण कार्यकर्ते पुन्हा निवडणुकीच्या कामाला लागले. हा प्रचंड साधेपणा, प्रचंड सहजपणा, सहज त्यांनी बोलणं, या सगळ्या विचारातून माणसं तयार झाली. कुठेही अवडंबर नव्हता, कुठेही खूप प्रचंड असं वेगवान भाषण देतात अशी स्थिती नव्हती, पण सहजतेने माणसं जोडण्याची कला श्रद्धेय मानकर गुरुजीमध्ये होती आणि त्यातून अनेक माणसं तयार झाली. अनेक माणसांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. मगाशी उल्हासजी फडकेंनी उल्लेख केला, खरं आहे की अशा कितीतरी लोकांना त्यांनी सहजपणे शिकवलं. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की नाही आपण काम करा. काम करण्याकरता प्रवृत्त करणारा सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सहकार अशा सर्व क्षेत्रामध्ये एकंदर आपला प्रभाव निर्माण करणारा नेता, प्रभाव निर्माण करणारा समाजकारणी, प्रभाव निर्माण करणारा एक मोठा माणूस म्हणून लक्ष्मणराव मानकर गुरुजींचं नाव घेते. त्यांचाच वसा त्यांच्या परिवारातले केशवरावजी मानकर आणि बाकी सगळे नंतरच्या येणाऱ्या पिढीचे युवक चालवतील ही खात्री आहे. पण आपण सगळे आमगाववासी आणि परिसरातले लोक अतिशय भाग्यवान आहोत की अशा प्रकारची व्यक्ती आपल्या भागामध्ये जन्माला आली. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी शिक्षण संस्था उभी केली, राजकीय क्षेत्रामध्ये आपलं प्राबल्य निर्माण केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला, अतिशय उत्तम कामं केली. या कामाची आठवण सतत आपल्या मनात असावी, ही प्रेरणा आपल्या मनात राहावी आणि ही प्रेरणा सातत्याने जागृत ठेवली. मला खात्री आहे की सर्व क्षेत्रामध्ये या भागातल्या गोंदिया जिल्हा असो किंवा भंडारा जिल्हा असो, आधी एकच जिल्हा होता, 2 जिल्ह्याचं विभक्तीकरण झालं आणि या दोनही जिल्ह्यातल्या लोकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव मानकर गुरुजी होते. मी जे काही अनुभव घेतला, लोकांकडनं ऐकलं, थोडंफार त्यांच्याबद्दल वाचलं, त्यातून आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की आपण सगळे लोक त्यांच्या स्मृतीला वंदन करून आजची ही जयंती आपण साजरी करूया आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये एक भाव आणावा की पलीकडे येणाऱ्या कालावधीत आमच्या ज्या ज्या संस्था असतील त्या संस्था उत्तम रीतीने चालतील आणि या उत्तम रीतीने चालणाऱ्या संस्थांचा आदर्श आम्ही घालून देऊ, अशा प्रकारचं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो. मला या पारिवारिक कार्यक्रमात बोलावलं, बोलण्याची संधी दिली आणि उशीर झाला तरी आपण मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. केशवराव मानकर गुरुजी आणि या संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी असाठी आणि सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत.